5 वर्ष 10 पिकं, तेही नांगाटीशिवाय, मजुरीशिवाय आणि ट्रॅक्टर किंवा बैल पाळीशिवाय. तर ऐकायला सुद्धा आश्चर्य वाटतं. 5 वर्ष म्हणजे भरपूर मोठा काळ झाला आणि या रानामध्ये कुठल्याही प्रकारचं मशागत झालेली नाही. SRT प्रकारच्या शेतीमध्ये आपण आहोत. या ठिकाणी पहिलं पीक हे सोयाबीनच घेतलं जातं, पण नंतरचं पीक 1 वर्ष तूर घेतले जाते आणि त्यानंतरचं हे हरभरा घेतला जातो पुढच्या वर्षी. आता याच्यानंतर पुढच्या वर्षी यामध्ये हरभरा राहील, कारण की तुरीला बेवड हे लागते. दुसरी गोष्ट, आता जर पाहत असाल तर बाजूची तुरी काढायला आलेली आहे आणि ही तूर जी आहे ही तूर आता कळ्यामध्ये फुलामध्ये आता यायला लागलेली आहे. तर याचं उत्पन्न सुद्धा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. आपल्याकडे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तूर केल्या जात नाही, तर तेही त्यांना आपण जाणून घेऊ. उंची लहान आहे, तर कशा प्रकारे उत्पन्न येतं. दुसरी गोष्ट, या रानामध्ये तुम्हाला जर दिसत असेल तर या माऊली, या रानामध्ये तुम्हाला जर दिसत असेल तर हे जे खुंट आहेत हे सोयाबीनचे खुंट आहे, बरोबर ना सर? हो हो, मागल्या वर्षीचे मागच्या वर्षीचे सोयाबीनचे खुंट आहे. खुंट आहे. आणि कशा प्रकारची? मागच्या वर्षी मागच्या पिकाची. हो, मागच्या पिकाचे. हा, म्हणजे हे जूनचे. हो हो, हे जूनचे सोयाबीनचे खुंट आहेत. हो. आणि अशा प्रकारची ही शेती आहे, ती शेती केली जाते. शेती कशी केली जाते तर तणनाशकाच्या साहाय्याने ही शेती केली जाते आणि तणनाशकाच्या साहाय्याने शेती करून उत्पन्न जे येते, उत्पन्न चांगल्या प्रकारचं उत्पन्न या शेतीमधून मले सर यांना मिळत आहे. तर सविस्तर व्हिडिओ घेऊ. शेतीवरचा खर्च कमी करण्यासाठी बऱ्यापैकी यंत्र त्यांनी आणलेले आहेत. यंत्रातसुद्धा आपण व्हिडिओमध्ये घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि जेवढं होईल तेवढं मजूर कपातीचं काम त्यांनी केलेलं आहे. यांच्या खिशामधला हा जो मोबाईल आहे, ह्या मोबाईलच्या आधारे त्यांनी आत्ता बटन दाबून ही जी पाठीमागं आता ही जे रेन पाईप आपल्याला दिसतो, तुम्हाला दिसत असेल तर माहीत नाही, पण आता रेन पाईप या ठिकाणी चालू आहे आणि हा रेन पाईप मोटर ॲप्लिकेशनच्या साहाय्याने त्यांनी ही मोटर चालू केलेली आहे. जेवढं होईल तेवढं मजुराची कपात करून त्यांनी ही शेती केलेली आहे आणि ती आता काळाची गरज झालेली आहे, तुमची आणि माझी. तर हे सविस्तर व्हिडिओ घेऊ. SRT शेती संबंधित सर्व प्रश्न तुमचे सुटतील. जो आवाज येतोय तुमचा, आता तिकडे दाखवा, तूर काढणीचा आवाज येतोय. बांधाच्या पलीकडची तूर काढणं चालू आहे आणि या तुरीमध्ये आता तुम्हाला फुल कळी एकदम बेस्ट अशा प्रकारे दिसत आहे. तर कशा प्रकारे ही शेती केली जाते, या SRT शेती म्हणजे काय, त्याचा फायदा काय होतो, आपण बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये जाणून सुद्धा घेतलेलं आहे. पण प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो. प्रत्येकाची शेती ही वेगळी असते, प्रत्येकाचा पीक पद्धती वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाचे आलेले अनुभव सुद्धा वेगळे असतात. हे त्यांना आपण विचारून घेऊ. सर राम राम. नमस्कार देव. आपला एकदा परिचय करून. मी विलास गजानन मोहल्ले, राहणार दिग्गी, तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती. हा माझा सहयोगी आहे, शेतीत काम करणारा मित्र संजय रामूजी शेळके. जवळपास 90% कार्य हा सांभाळतो आणि 5 वर्ष झाले माझ्या शेतामध्ये फक्त ट्रॅक्टर नाली ओसरण्यासाठी आला, वाही करायसाठी नाही आला. म्हणून मी त्याला शून्य मशागत न म्हणता SRT का म्हणेल, का नाली ओसरावी लागते सुरुवातीचे 3 वर्ष. माझं हे 5वं वर्ष आहे. तुरीचं 10वं पीक आहे. या पिकामुळं मातीची कणरचना सुधारली, 2 पिकातील अंतर कमी झालं. आता सोयाबीन काढल्याबरोबर लगेच 8 दिवसात मी माझी तुरीची टोकन केली. टोकन यंत्राच्या साहाय्याने टोकणी करतो, ड्रीपच्या साहाय्याने पाणी देतो. पाणी देण्याच्या माझ्याजवळ 3ही पद्धती आहे. रेन पाईप आहे, स्प्रिंकलरही आहे आणि इथे ड्रीपही आहे. याच शेतात आहे. मात्र दुसऱ्या शेतामध्ये फक्त स्प्रिंकलरच्या साहाय्याने, रेन पाईपच्या साहाय्याने देतो. म्हणण्याचा उद्देश, माझी पीक पद्धती बदलून पहिलं पीक बदलत नाही, मात्र दुसरं पीक बदलल्या जातं आणि इथे उत्पादन क्षमता वाढलेली आहे. कारण की रब्बीच्या तुरीला मागल्या वर्षी मला 9 क्विंटलचा ॲव्हरेज आला. हा दरवर्षी खरीपामध्ये 9 क्विंटल ॲव्हरेज येत नाही, म्हणून मला ही कल्पना सुचली. 150 दिवसाचं ही व्हेरायटी आहे. या व्हेरायटीचं नाव आहे NIR अर्जुन. ही गुंटूर विद्यापीठाची आंध्राकडलं हे क्रॉप आहे. मी फाउंडेशनचंच बियाणं आणलं होतं. माझ्याजवळ पॉकेटही होते काही दिवसापूर्वी आणि मागल्याही वर्षी या 4 एकरामध्ये होती. 36 क्विंटल उत्पादन आलं. क्वालिटी छान होती, काही त्रास होत नाही, निंदणाचा त्रास होत नाही. तण व्यवस्थापन सगळं तणनाशकाने केल्या जाते. फक्त वेलवर्गीयासाठी कधी कधी उपडवापड करावे लागते एखाद्या वेळी, ज्या भागात असेल त्या भागात, जे मरत नाही ते. अन्यथा फार कमी खर्चात माझी शेती होत आहे आणि हा सगळा पोरगा हे 100% तोच सांभाळून घेतो आहे. माझ्याजवळ फवारणी यंत्रसुद्धा आहे, जे इंजिनवर आहे. माझ्याजवळ 4 टोकन यंत्र आहे, 2 खताचे आहे, 2 बियाण्याचे, मात्र ते वेगवेगळे आहेत. बरं, याच्यामध्ये ही जी शेती पद्धती तुम्ही केली, आता 5 वर्ष झाली तुम्ही याच्या ट्रॅक्टरची नांगरट हाणलेली नाही. पण काही शेतकऱ्यांना अशी अडचण येते की नांगरट हाणल्याशिवाय शेतीच होत नाही बुवा, असं प्रत्येकाचं, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. बरोबर, मोकळी जमीन पाहिजे बुवा.
ते झालं कसं, वंश परंपरागत ती गोष्ट बिंबवल्या गेली म्हणून तसं वाटतंय. नाही तर वास्तविक आता मी तेच उदाहरण ठेवत आहे का बिगर मशागतीनेही शेती होऊ शकतं. हे आणि त्यातलं उदाहरण आहे. बरं, उत्पन्नाच्या बाबतीमध्ये भाऊ, उत्पन्नाच्या बाबतीमध्ये तुम्हाला आजूबाजूची जी शेती आहे त्या शेतीमध्ये आणि या शेतीमध्ये ही शेती उत्पन्नाला कमी पडते की जास्त पडते? जास्त पडते, जास्त पडते. जास्त पडते. तर अंधारण मागच्या वर्षी यांनी एकरी जवळपास 9 क्विंटल तुरीचं उत्पन्न सांगितलं. आणि सोयाबीनचं किती आलं आपल्याला सर? मागच्या वर्षी 9, दोन्ही 9. ह्या या सीझनला वर्षी आता कमी आलं, फक्त व्हायरसमुळे खराब झालं, व्हेरायटी बरं, बरोबर नसल्यामुळे बरं. 3.5चाच ॲव्हरेज आला. पण मला गॅरंटी आहे का ज्या वर्षी वातावरण चांगलं राहील त्या वर्षी मला 12-15 पर्यंत सोयाबीन होऊ शकते. विशेष म्हणजे तिथे बियाण्याची बचत पण होते. बरं. तर तुमचं आजूबाजूचं जी आता तुम्ही शेती करता म्हणजे आजूबाजू शेतकरी तुम्हाला माहिती आहे, त्याचं उत्पन्न तुम्हाला माहिती आहे. तर या क्षेत्राचं SRTचं जे उत्पन्न आहे हे तुमचं मजूर कमी किंवा मग फक्त कापणीला वगैरे मजूर येत असेल किंवा फवारणीला मजूर येत असेल, कारण की तण व्यवस्थापन तुम्ही तणनाशकाने करता. तर तुम्हाला उत्पन्न याचं सरस वाटतं का कमी वाटतं? सरस वाटतं याचं. किती क्विंटलचा फरक पडतो? 3-4 क्विंटलचा फरक पडतो. तुम्ही 3-4 क्विंटलनी पुढत, हो, ते बी उत्पन्न खर्च कमी करून. कमी खर्च करू. म्हणजे तुमचं नांगाट नाही, तुमचं मोगाडणी नाही, तुमचं रोटा नाही, बरोबर, दरवर्षीच असतं ते. परत 2 पिकामधलं अंतर तुमचं कमी आहे. कमी आहे. म्हणजे आता तुम्ही तूर काढली, आता समजा सोयाबीन काढल्यानंतर तूर किती दिवसात लावली तुम्ही? लगेच 10 दिवसात. 10 दिवसात. हा. तर मग त्याच्यामध्ये ते जे आपण टोकन यंत्र चालवतो त्याचे काय असतं, निबर जमीन असती, पाऊस पडलेला असतो, मग ते दात घुसत नाही मध्ये, मग तुम्हाला हा प्रॉब्लेम येत नाही का? नाही, ह्या नाही, कसं काय? काहीच नाही. नरम आहे जमीन. नरम आहे बेड नरम असल्यामुळं तो प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे असं नाही की माती नाहीये, तर एखादा तासाचं पाणी द्यायचं, म्हणजे स्प्रिंकलरचं पाणी स्प्रिंकलर 1 द्यायचं, तास द्यायचं, त्याला भिजू द्यायचं, भिजू द्यायचं. गाबूळ झालं की मग आपल्याला हो, लागवड करायची. आणि या वर्षी तसंही या वर्षाला ओल भरपूरच होती त्याच्यामुळे तो नरमच होता. हा हा हा. बेड जो होता तो नरमच होता. पण जर हार्ड आलाय काही कारणास्तव बरेच दिवसाचा गॅप पडली तर 1-1.5 तास पाणी द्यायचं आणि परत टोकन करून घ्यायची, पुन्हा अजून पाणी द्यायचं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे टोकन. आणि तुम्ही पाणी देऊन नंतर टोकन केल्यानंतर लगेच मग तणनाशक उगवणी पूर्वीचं मारता हो का? हो हो. तर मग आता सोयाबीनचं तणनाशक तुम्ही काय मारलं उगवणी पूर्वीचं? हे ग्लायफोसेट प्लस ऑक्सिक्लोरोपिन बर म्हणजे गोल बर प्री इमर्जन्स. बर मग नंतरचं मारायचं कामच नाही पडलं मला. बर. गोल बऱ्यापैकी तुम्ही, मला वाटतं मग काल पण आपली चर्चा झाली हो. होती, तर तुम्ही गोल सोयाबीन मध्ये घेताय, हो, तर गोल फक्त कांद्यासाठी शेतकरी वापरतात. तर मग त्याचं प्रमाण कमी जास्त काय करतात? नाही 15 पर्यंत 10 ते 15 ml पर्यंत एका पंपाला वापरू शकतो. हा हा. ग्लायफोसेट तुमच्या जमिनीमध्ये तणाचे व्यवस्थापन कसं आहे, कोणतं आहे त्याच्यानुसार ठरवायचं आहे. 80 ml चालेल, 100 चालेल, 125 चालेल. बर. माझा या वर्षीचा अनुभव असा आहे की या शेतामध्ये चण्याला 72 तास झाले होते जस्ट त्या हो, दिवशी. हो. 3ऱ्या दिवशी गोल आणि ग्लायफोसेट मारलं. तो व्हिडिओ सुद्धा टाकला आणि विठ्ठल भाऊ वैद्याला तशी आयडिया विचारली होती, उमेश भाऊ पोदरे आणि विठ्ठल भाऊला, बर. आणि बिंदास मारा. हो. आणि मग जर्मिनेशनचा मग थोडीशी काळजी होतीच की शेतकरी म्हटल्यानंतर कसं होते का. आता तुमच्या डोळ्यासमोर तो चणाचा म्हणजे plot तुम्ही ओलून दाखवून नंतर जाईल. मग मारलं, हो बरोबर? हो हो. अर्थात आपण काय करतो, चना टोकन केला, 48 तास म्हणतो ना आपण. हो, आता 72 काय म्हणतो तास आपण झाले. सरासरी 48 तासाच्या अगोदर मारा म्हणतो. बरोबर यांनी 72 तासात मारलं. बरोबर आहे. तरी चांगला रिझल्ट आला. एक दिवस लेट झाला त्यांच्याकडून, तरी पण खालचा चना जो होता तो पण न आल्यामुळे तो मेला नाही. बरं त्यांना बरं. वाटलं की हा येतो कुणी हा, तो आला. तर जर तुम्ही तणनाशकाची माहिती घेत असाल तर तुम्हाला ही माहिती आहे की उगवणीपूर्व तणनाशक कधी मारलेलं चांगलं. कारण त्याचं काय होतं की उगवल्यानंतर आपण ज्यावेळी तणनाशक मारतो, काही का होईना 7-8 दिवस का होईना पण फटका त्या पिकाला बसतो. दुसरी गोष्ट, शिफारस केलेले हे तणनाशक या पिकात नाही. सोयाबीनमध्ये त्यांनी सांगितलेले तणनाशक चालत नाहीत, पण त्यांनी प्रयोगांती ते तयार केलेली पद्धती आहे आणि ते वापरतात. तुम्हाला वापरायचं असेल तर मी ही शिफारस करणार नाही की तुम्ही ते वापरावी. तुम्ही 1-2 गुंठे तुम्ही तुमच्या रिक्सवर करून बघा. त्यांचं सक्सेस झालेलं, त्यांनी तुमचं सक्सेस झालं. बिलकुल 100. किती वर्ष वापरताय आता? म्हणजे 3-4 वर्ष झाले मी हेच वापरतो. आता 3-4 वर्ष झाले ते हे वापरतात. राऊंडअप आणि गोल एकत्र टाकून ते मारल्या जातं आणि त्यांनी ते 1 महिना त्याचं तण उगत नाही. पण हे तुमच्यासाठी नाहीये, ते त्यांची अनुभव सांगायला, हे लक्षात घ्या. किंवा असं नाही व्हायला पाहिजे की मी मारलं आणि दुसऱ्या कारणानं बी उगलं नाही आणि मग तुम्ही म्हणता की बाबा मले सरांना सांगितलं मग मी मारलं आणि उगलं नाही. असं काय करू नका. मला एक थोडंसं असं इथे म्हणावं लागेल, गॅझेटेड आताही शिवाजी मेत्रे हे जे आहे यांनी गॅझेटमध्ये मेन्शन केलं आहे की गोल हे बीजनाशक आहे, सोयाबीनला प्री इमर्जनसाठी वापरता येते, गॅझेटेड आहे. आहे. मला वाटते
कोण पाटील आहे ते ज्यांनी 22 क्विंटल कापूस घेतला सोयाबीन घेतलं होतं त्यांच्या संवादामध्ये गॅजेटेड आहे आणि ते सुद्धा मी कृषी सेवा केंद्रवाल्याला दाखवलं तेव्हा त्यांना मला ऑक्सिक्लोरोक्विन दिलं, नाही तर देत नव्हतं. बरोबर आहे. तर विषय चांगलीच विषय असा होतो की आपण तणनाशकाचा साक्षर व्हायला पाहिजे हे यातून समजते. हो बिलकुल बिलकुल. तणनाशकाच्या बाबतीत एसआरटी आणि तणनाशक एका नाण्याच्या दोन हा. बाजू आहे आणि दोन्हीचा अभ्यास केलेला तर असं फलित समोर मिळतं. आता तुम्ही जर बघत असाल तर पूर्ण प्लॉट जो आहे तो प्लॉट असा हिरवागार तुम्हाला दिसतोय. याच्यामध्ये माझ्या मते या सीझनला मर सुद्धा लागत नसतं. नाही सुरुवातीला 1 महिना राहते मर, हा. पण ते जे मोरे साहेबांनी मला बायोमिक्स पाठवलं होतं बरोबर. तेव्हापासून ते ती बायोमिक्सची पण अडचण तुमची गेली. शिफारशीत केली त्याच्यामुळे ते बायोमिक्सनं एकदम छान आता तुम्ही जर येत असाल इकडं तर इकडे या. आता हा जो तुम्ही माती दिसते, आता कोणाची माती कशी दिसते एकदम तुमची क्लिअर कट, बरोबर. आता यांची मातीचा काय काय गुणधर्म बदलला मला सांगा बरं जरा. माझी कणरचना सुधारली बर आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढलं. बर ते तुम्हाला कचरा दिसतेच, हो मातीची कणरचना हो. प्लस मला सहज उखरून याच्यात ठेवता येते, उखर वाकर करता येते, एवढी हार्ड नाही आहे, बरोबर सहज येते बिलकुल. बरोबर. आणि सगळं सांगायचं म्हणजे त्या मातीचा मला गंध येतो हो. आणि त्याची रूट जे आहे हे पा बरेचसे पांढऱ्या मुळ्या म्हणतो किंवा रूट दिसतात, झोन म्हणतो बरोबर. तो वाढलेला आहे पा भेटले बर आहे दिसते बरोबर. छोट्या म्हणजे माती हलकी झाली, हे बा बरोबर. माती हलकी झाली. माती हलकी झाली त्याच्यानंतर मातीचा सुगंध येतो म्हणतात तुम्ही, पहा ना सगळेच जण घेऊन पहा. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही याला जे खत आहे हे खत तुम्ही रासायनिकचे खत आहे, हं. तर पहिली पद्धत तुम्ही द्यायची कशी पद्धत ते सांगा. ते टोकन पद्धतीनं सगळं टोकन पद्धतीनं खात म्हणजे होतं. तसं टोकन यंत्र आणलं की त्याच टोकन यंत्रामध्ये मग तुम्ही खत टाकून द्या. त्या टोकन मध्येही जमतं, परंतु मी स्पेशल टोकन यंत्र खताचं वेगळं वापरतो आणि बियाण्याचं वेगळं वापरतो. बर म्हणजे 2 टोकन यंत्र तुमचे चालतात, एक खताचं आणि हो, एक बियाण्याचं. एक खताचं आणि एक बियाण्याचं. बर मग जवळ 4 टोकन यंत्र आहे, 2 खताचे आहे आणि 2 बियाण्याचे आहे. बर. तर मग मला एक सांगा की तुम्ही हे करत असताना तुमचं खत कमी झालं की खत वाढलं? कमी झालं म्हणजे पहिले किती टाकायचे ना आता किती टाकताय मग? बाबा 1.5-2 बॅग पर्यंत 3 बॅग पर्यंत जातो. यावर्षी फार कमी झालं, एकच बॅग देण्यात आली, एकरी फक्त एक एकच बॅग बॅग दिली, ते 40 किलोची. म्हणजे आता हा प्लॉट 4 एकरचा म्हणता ना? हो 4 बॅग. 4च बॅग टाकल्या. हो. कुठल्या टाकल्या? ते 8-21-21 महाधन कंपनीचं दाणेदार. दोन वेळेस का एकच वेळेस? एकच वेळ एकच वेळेस टाकून एकच दिली. वेळेस. संपला विषय, बाकी काहीच संपलं, नाही. काहीच नाही. बस सोयाबीनला हा नाही काहीच नाही, आता काहीच नाही टाकणार. एक थोडस आणि युरिया आता याच्यासाठी दिला होता. काळ्यामध्ये आलेली हो हो युरिया याच्यासाठी दिला होता थोडासा, ते 15 ते 20 किलो किती दिला तर मग 20 किलो. या हा तो का दिला होता हा. का याची ग्रोथ झाली पाहिजे, नायट्रोजनचा अभाव नको राहायला. बर कितीही झाला तरी ऑप्टेक मधलं जे आधीचं मिळण्याला वेळ लागतो, म्हणून ती ग्रोथ मेंटेन करायसाठी मी 20 किलो एकरी दिलं, म्हणजे अर्धी बॅग दिली. आता तुमची 2 पिकं अशी ठरवली तुम्ही की सोयाबीन आणि तूर किंवा सोयाबीन आणि चना हरभरा. हो तर हरभऱ्याचं उत्पन्न एकरी किती येतं तुम्हाला? 10-12 पर्यंत येतो. 10 लाल असलो तो बर. काबुली कमी येतो. मागच्या वर्षी इथे काबुली होता, बर. 7 क्विंटल झाला होता. म्हणजे तुम्हाला उत्पन्न खर्च तुम्ही कमी केला, हो पण तुमचं उत्पन्नामध्ये तुम्ही नाही घट नाही केली. काही कमी नाही, काही कमी घट उलट वाढली. वाढव. कारण बरं, आता हे पैसे जमिनीला कमी लागायला लागले. हो. आपलं कसं असतं, कपडा जास्त किमतीचा असला की चांगला, हं. बरोबर आहे. हं. तसं पैसे जास्त जमिनीला लागले की उत्पन्न चांगले येईल असं आपण गृहीत धरतो. समजलं नाही नाही पण तुमचा आता उत्पादन खर्च जो आहे हो. तो काही हजारावर आणून ठेवला तुम्ही. नाही हो, फार कमी म्हणजे नागाट संपली, हो, हो. मोगट संपलं, बैलपाळी संपली, हो, हो. जास्त पैसा यायलाच म्हणजे लागतो. यावर्षी उधारीचं बिलच नाही आहे ना, बरोबर कीटकनाशकाचं उधारीचं बिलच नाही आहे. बरोबर. सोयाबीनचं बी घरचंच आहे, घरचंच आहे. तुरीचं बी घरचंच हो, आहे. हो. त्याची आणायची गरज हो नाही. हो फक्त बरं. बियाणं ते चण्याचं आणलं विकत मी पूर्ण. बरं, आता हे जी पद्धती तुम्ही करताय, जमीन एवढी सशक्त झाली, पैलवान झाली तुमची, हे जे मुळं आहेत हे दाखवा माऊली, हे खोडं तुम्ही त्याला खायला द्यायला लागली, हो, आता हो. कुजायला लागली, बरोबर हो, आहे. हो. बॅक्टेरिया वाढायला लागल्यात. इथं मला वाटतं गांडुळाची संख्या पण प्रचंड असेल. असेलच बिलकुल 100. आता ही जी सचित्रता आहे ही मुळ्याची आहे, हे- ही याच्यात मुळे पा, हो, हो. पण याच्यामध्ये गांडूळ पण असेल, होऊ शकतं. आहेच हे ना. जे सुराख आहेत हे गांडूळ पण करतात आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये पाण्यात निचरा पण जास्त होतो, बरोबर. हाच महत्वाचा भाग आहे. जेवढं पाणी आलं पहिलं बर, पूर्ण जमिनीत पोट भरेपर्यंत ते पिऊनच घेतं, बाहेर जात नाही. बाहेर जात नाही. अगदी याचंही तसं स्प्रिंकलरचा सोडा का म्हणजे आजूबाजूचा निबर झालेली जमीन समजा जी आपली रासायनिक तो बाहेर जातो, ती निघून जातं हो, हो, बाहेर हो. आणि या जमिनीमध्ये जिरून जातो. जिरून जातो. पिकाला जेवढं फटका पोट बसत आहे नाही. जमिनीचं तेवढं भरल्याशिवाय बाहेर जात नाही. बरं. हे विशेष काय तर सच्छिद्रता असल्यामुळे छिद्र पडले, गांडवानं पडले, मुळानं पडले, ते सगळे आतमध्ये आपलं
बरं बरं बरं. आता म्हणजे जलसंधारण म्हणू आपण एक जलसंधारण. प्रकारे. आता हे 2 बेडच्या मध्ये नाली आहे, तर ही पाणी जिरायला झालं ना हो तयार. हो 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 बरोबर आहे. आणि या इथे नाली म्हणजे याच्यात ओलावा कायम राहिला कायमस्वरूपी. मला बरोबर. तड नाही बसली तरी या झाडाला पाणी मिळणारच आहे. बरोबर. बरं आता डागडुजी तुम्ही दरवर्षी जी करता, आता सुरुवातीला तुम्ही नांगट केली असेल, हो. नांगट करून रोटा मारला असेल किंवा मोकळा मारला हो, असेल, हो. नंतर बेड पाडले बेड फाडले. तर बेड तुम्ही डायरेक्ट सरी यंत्राने पाडले का मग? नाही, बेड मेकर आणलं होतं. बेड मेकर. हो, पण आमच्या काळीच्या जमिनीमध्ये एक वैशिष्ट्य झालं, दणका पाणी जर खूप आला हो, तर ते त्या उघळतं. पिरियड मध्ये ओसरतोच. बर. 3 वर्ष मी नूतनीकरण म्हणजे फक्त नाली उखरणे बर. आणि ती माती लावून गेले बर. ती कशाने विडर त्याच यंत्राने. बेड मेकर. हो, पण याला डिस्टर्ब करायचा नाही, बर. टॉपला डिस्टर्ब करायचा नाही. बरं. हे नाही हलवायचं. नाही, म्हणजे जी मुळ्याची संरचना जी झालेली ती ती बदलायची, ती ती बदलायची. ठेवायची तशी. आणखी त्याचा एक फायदा झाला सर, बर. का ही माती वर आल्यानंतर ते एक मार्किंग तयार झाली. मार्किंग म्हणजे हा, हा, हा. नवीन मातीची बर, बर. मार्किंग तयार झाली. हा. आणि त्या सारा पडल्यासारखा त्या मार्किंगच्या माध्यमातून मी टोकन सुद्धा करू शकतो. सोपं झालं ते काम. ते काम उलट सोपं झालं सुरुवातीची 3. आता यावर्षी मला काही करायची गरज वाटत नाही, पण प्रसंगी वाटलं तर करून टाकेल. बरं आता ही जी 2 नळ्यामधलं जे टॉपचं अंतर आहे हे किती फूट आहे? 4 फूट. 4 फूट. हो, मग बेड मेकरनी 4-4 फुटाची बेड तयार करून बिलकुल देतो. बिलकुल. किंवा तुम्ही ऊसाच्या साऱ्या पाडतो आपण माऊली, ऊसाच्या साऱ्या ज्या पाडतो तर त्यांनी पण 4-4 फुटाची बेड तयार होतात आपली. फक्त त्याला वरचं जरा घासून घ्यावं लागतं, म्हणजे त्याला रुंद करावं लागतं. हो, बरोबर? मला एक करावं लागलं हा. तर मी काय केलं, ते बैलाची जुडी आणून ते काकरी टाकली, बरं. पठाल म्हणतो आपण त्या टाईप, ते काकरीने प्लेन करून घेतलं. म्हटलं बेड दाबलेच पाहिजे, नाही दाबले तर बेड क्रॅक होतात. बरं प्रेस आउट करायलाच पाहिजे. बरं बरं बरं. जो नवीन शेतकरी असेल त्यानं जर बेड तयार केले तर तो बेड हा प्रेस आउट करायलाच पाहिजे, किंवा मग त्याला ते टोपी मारणे म्हणतो किंवा दाबणे म्हणतो, दाबायलाच पाहिजे. नाही दाबलं तर काय होतं, काही पिकं मिडलमध्ये टाकल्यानंतर तिथे क्रॅक होऊन जाते. बरं. तर आता SRT ही शिकायला तुम्ही आता कुठं गेले होते की तुम्हाला आपोआप कुठं नाही समजले, नाही, वाचून कोरोना समजले? काळाच्या आधी काय झालं होतं, शाळा बंद असल्यामुळं मी शिक्षक होतो पेशाने. शाळा बंद झाल्यानंतर मला शेतीची आवड असल्यामुळं सगळ्यात पहिला व्हिडिओ विठ्ठल भाऊ वैद्य यांचा दिसला. काप्स आपण तिथून टाकलेला ती कापसाचा प्रेरणा असेल तो. मिळाली. हा? आणि बस त्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा असा पाहता ही पूर्ण 4 एकर पहिले केली, नंतर 6 एकर केली. आमच्या गड्याची पराठी सुद्धा 6 एकर, त्याची सुद्धा SRT आहे. म्हणजे आम्ही इथे 16 एकरवाले आहोत. शेजारी आता नव्याने करून राहिलेले आहे, हो. पण त्यांना आज SRT वाला का म्हणणार नाही, जोपर्यंत ते धसकट मला दाखवणार नाही तोपर्यंत मी त्यांना SRT वाला म्हणणार नाही. हे जे दसकट आहेत ना, ह्या दसकटावर भारी SRT वाल्याचं प्रेम आहे बघा. हो, कारण हे जे दसकट आहेत, हो. हे दसकट आता तुम्हाला उपटून मी दाखवतो. हे जे दसकट आहे, हे दसकट बॅक्टेरिया जीवजंतूला खायला द्यायचं. याच्यामध्ये ज्या मुळावरच्या गाठी तयार होतात हे खत त्या पिकाला मिळतं. जीवजंतू वाढतात, सूक्ष्मजंतू वाढतात, त्या गांडुळांना इथं खायला मिळतं, गांडूळ येतात आणि जमीन हलकी बनते, कर्ब जमिनीचा वाढतो. जमिनीचा कर्ब वाढला की तुमच्या लेखी लिहून काय ठेवलं याला काहीच महत्त्व राहत नाही. प्रॅक्टिकली कर्ब वाढला, तुमची जमीन पैलवान झाली, मग तुम्ही खत टाका काय नका टाकू काय, तुमचं पीक येणार म्हणजे येणार. दुसरी गोष्ट, जमीन जर सशक्त असली पिकावरची रोग पण कमी येतो. 100%. तुमच्याला तसा अनुभवही तुमचा असेल हो हो हो, की पीक जर जोमदार असेल तर त्याला रोग कमी येतो. रोग कमी येतो. बरोबर आहे. हो हो. तर अशा प्रकारचे हे SRT शेती आणि केल्या विशेष जाते. म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना एक गोष्ट कळालीच नाही, हे हा. जे वाढलेले अवशेष आहे याच्यापासूनच तर आपल्याला 47% कार्बन मिळतो, 43% ऑक्सिजन मिळतो, हम्म, हम्म, 4% हायड्रोजन मिळतो, हम्म, हम्म. 3% इतर खनिज मिळतो, बरोबर. आणि 3% ज्यासाठी युरियासाठी आपण रांगा लावतो बरोबर. तो नायट्रोजन मिळतो. असा तो ग्राफ आहे. 100 किलो जर आपले धसकट वाढले असेल शेतामध्ये तर त्या 100%तून या पर्सेंटेजनुसार आपल्या शेतामध्ये ते घटक आहे असं गृहीत धरायचं. मग तुम्ही आता 5 वर्ष झाले माऊली, 5 वर्ष भाऊ, 5 वर्ष झाली यांना ही SRT शेती करायला लागलेली आहे. तर यांचं खत पहिले समजा 2 पॅक टाकत असाल हो, तर 2 काय 3 काय कॉटन ग्युटन लावताना जास्तही व्हायचं. आता एक बोर आली, आता एक तर मग आता हे प्रमाण कमी होईल का अजून का? हो हो, नक्की नक्की नक्की. खतही बंद होईल. 6व्या वर्षापासून जर सोयाबीन सारखं पीक आणि तुरी सारखं पीक जर घेत राहिले आपण, तर याच्यात यांना रासायनिक खत टाकायची गरजच नाही पडणार. कारण ऑलरेडी याच्यात सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे जीवाणू भरपूर याच्यात तयार होणार आहे. आणि मी थोडक्यात सांगायचं म्हणजे मी सोयाबीनला दानाभरही खत टाकतच दिलं नाही. नाही. का रे बाबा दिलं का? फक्त तुरीला का दिलं, याची हाईट मेंटेन झाली पाहिजे. हे शॉर्ट ड्युरेशनचे पीक भाऊ, आहे. याच्यात आणि काय होतं की 3 महिन्याचं जे पीक आहे किंवा 4 महिन्याचं जे पीक असतं त्याचा इथून वरचा जो भाग असतो, तर याचं जर याच्यात वजनात जर घ्यायचं पडलं तर 68% खाली असतं याचं जमिनीत. म्हणजे याचा बायोमास जो आपण जमिनीला देतो ना, जमिनी खालच्या पिकाचे अवशेष,
त्याचा खाली असतो 68% आणि वर 32%. आता हे जे झाड आहे का तर याचा वर 68 आहे आणि खाली 32 आहे. कारण त्याची इतका बायोमास याच्यात तयार होतो की हळूहळू मग आपल्याला रासायनिक खताची गरज ह्या पिकात तरी कमी केली तरी चालते. नाही, पुढल्या वर्षी देणारच नाही ना मी, 100% नाही देणार. बर. सोयाबीनला तर नक्कीच नाही देणार. फक्त हरभरा का पाहिजे का त्या पद्धतीनं आपण काय करतो, 2 फुटावर म्हणजे 4 फुटावर 2च रांगा लावतो आणि एकरी 15 किलोच बी टाकतो. बरोबर. माझा अनुभव आता 15 किलोचं बी चना दाखवतो तुम्हाला. आणि असं कमी असल्यामुळे ते झाड डेव्हलप व्हायसाठी, पूर्ण पोषक तत्वे त्याला पूर्ण फिलफुल भेटण्यासाठी मला ते रासायनिक 1 बॅग तरी टाकावी लागते. म्हणजे असंही वाटते का मला उत्पादन त्याच्यामुळे नेमकं कमी नाही झालं पाहिजे, वर्ष वाया नको जायला. बरं. आणि या पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सोयाबीन काढलं की लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना पेरणी तुरीची करता येते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर माऊली? वेळ कारण की कमी माऊलीने सुद्धा पीक काढल्यानंतर लगेच कांद्याची पेरणी त्याच्यामध्ये, कांद्याची लावणी त्याच्यामध्ये केली आणि सगळा कचरा आहे आतमध्ये. हे जसं दिसतंय तुम्हाला, म्हणजे जसं म्हणतो आपण, अरे काय राव त्याची शेती आहे पाहुण्याची, त्याला दाट टोकराची काडी बी मिळत नाही. आणि ह्या SRT शेतकऱ्याचे आपण ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस सगळा उखंडाच तुम्हाला यामध्ये दिसेल, गवत दिसेल तुमचा. हे सगळं जे बायोमास म्हणू आपण याला, हे सगळं जे जमिनीचं खाद्य आहे, हे जमिनीचं खाद्य दिसतं. म्हणजे आपण कुठंतरी आता जर SRT मध्ये असं एवढं सोपं पद्धतीनं उत्पन्न येत असेल तर आपण कुठंतरी चूक करत होतो असंही वाटायला हरकत नाही. कारण की काही शेतकरी असे मी पाहिलेले माऊली की ते ह्या वर्षी आणि त्यांची काही चूक नाही, त्यांना वरून सांगितलं होतं कृषी विभागामार्फत म्हणा की विद्यापीठानंच तसं या सांगितलं. रोगाचा, या झाडांचा पुढच्या रोगाला जाईल म्हणून ते झाडून काढतात हो. पूर्ण नाख्या, मग ते जाळून टाकतात आणि त्याच्यानंतर पुढचं पीक घेतात. आणि आडव्या आता उभ्या तुम्ही सांगा- कुळाच्या पाळ्या द्या. हा, आणि आता तुम्ही सांगायला लागले की त्याला ते तसंच त्याच्या जमिनीत राहू द्यायचं आणि दुसरं पीक लावायचं. आमचा मूळ मुद्दा काय आहे, विद्यापीठाने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. हे कशासाठी सांगितलं की रोग नाहीसा झाला पाहिजे. मग माझा प्रश्न आहे की हे सगळं करूनही रोग पुढच्या वर्षी आलाच ना. हो, जास्त आला उलट. बरोबर. हो, आणि आम्ही SRT पद्धतीमध्ये ज्यावेळेस आता काम करतोय, हो. तर तुम्ही आता माझ्या शेतामध्ये येऊन व्हिडिओ केलेला आहे. 65 दिवस माझ्या कपाशीला मी खतही टाकलं नव्हतं आणि फवारणी सुद्धा केली नव्हती. बरोबर. आणि पीक कशा पद्धतीचं चांगलं होतं होतं. हे तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मागं व्हिडिओ सुद्धा पडलेला आहे आपला. हो. हा, तर अशा पद्धतीनं SRT मध्ये जे काम करतायत शेतकरी, हो, तर हा जो काही अनुभव आहे हो. SRTचा, हो. आणि बेडचे फायदे काय आहे, आपले हे जे काही तण आहे, तणांचे फायदे काय, पिकांचे अवशेष आहे त्याचे फायदे काय, हे जोपर्यंत शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं शेती समजून घेत नाही, शेती शिकत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांमध्ये जे काही पारंपरिक शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये बदल होत नाही. जे काही आता शिकलेला वर्ग आहे, ज्यांना शेतीविषयी काहीतरी अशी जागरूकता आहे, सोशल मीडियाशी जोडलेला वर्ग आहे, त्यांना त्या गोष्टी आता समजायला लागल्या. त्याला सेंद्रिय कर्ब SRTच्या माध्यमातून समजायला लागला. याच्या अगोदर आणि मोजायला लागले ते आता मोजायला लागले. 1% 1.5% यांचा 1.5%च्या वर सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो विषयच कोणाला माहित नव्हता आतापर्यंत. खरी गोष्ट. SRT पासून माझ्यासारख्या शेतकऱ्याला तरी मी सांगू शकतो की मला सेंद्रिय कर्ब SRT पासून माहित झालेलं आहे. हो, माझंही त्याच्यामुळे तसं. आदरणीय भडसावळे दादांनी हे जे बिलकुल शेतकरी आहेत स्वतः, आदरणीय भडसावळे दादा हे शेतकरी, आणि हे शेतकऱ्यानं स्वतःसाठी विकसित केलेलं तंत्र आता देशभरात, जगभरात जो काही म्हणजे वंचित शेतकरी आहे ह्या गोष्टीपासून, जे ज्ञान खरं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं ते आतापर्यंत पोहोचलं नाही. ते पोहोचवण्याचं काम आदरणीय दादांनी दादांच्या कार्यातून ते दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांचा मोठा गौरव हा आदरणीय देशाचे सर्वोच्च पद जे आहेत राष्ट्रपती, त्या प्रथम नागरिक, तर त्यांच्याकडून आमच्या दादांना आदरणीय चंद्रशेखर दादा भडसावळे, जे की आज विचार करा 140 कोटी लोकसंख्या आपल्या भारत देशाची, आणि ह्या भारत देशाच्या 140 कोटी लोकसंख्येमधून एक SRTचा जो जनक म्हणतोय आपण, संस्थापक म्हणतोय, त्यांना त्या 250 लोकांमध्ये 26 जानेवारी या दिवशी त्यांना तिथं त्या बोलावणं आहे. आणि त्यांचा मोठा असा गौरव एक प्रकारचा बरोबर तिथं होणार आहे. आमच्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे, खूप मोठी उपलब्धी. म्हणजे SRT आमची राजभवनात गेली. शिकायला आता शेती शाळा चालू झाल्या. हो, आता मी सुद्धा अमरावती जिल्ह्यातली शेतीशाळा 8 नंबरची चालवतो, सांभाळतो. बरेच शेतकरी प्रतिसाद देतात. याशिवाय परत अमरावती शाळेत आता नव्याने 25 तारखेपासून 5 शाळा चालू झालेल्या आहेत, आणि त्या आता 25 तारखेपासून किंवा पुढल्या फरवरी महिन्यापासून चालू होतील. हे सगळं चंद्रशेखर दादाच्या आशीर्वादानं सर्व हे घडत आहे.
मी यांचा नंबर दिलेला आहे, त्यांना तुम्ही शेतीशाळा संबंधात त्यांना विचारू शकता. त्यांना येऊन हे पीक बघा. कसं आहे, प्रॅक्टिकली बघणं, प्रॅक्टिकली पाहणं हे शेतकऱ्याला आवडतं, थिअरी नाही आवडत. तर प्रॅक्टिकली पिकं आहे, या इथं शिक्षण घ्या आणि यातून SRT शिका. बरं मला एक सांगा, या शेतीशाळा म्हणल्यानंतर आपण पोराची शाळा बिळा पाहतो आता. तर आता पोरं काही आता जे जुने शेतकरी आहेत ते म्हणते आता काय शेती शिकायची का, लहानपणापासून तर आता ते शेतीच करता आलेले, बरोबर. पण आपल्याला शेतीचे हे भाग जे नवीन आहेत, बेड तयार करणं असेल, त्याच्यावर पिकं घेणं असेल, तणनाशक साक्षर होणं असेल, कुठल्या पिकात कधी तणनाशक मारायचं हे असेल, हे तुम्ही शिकवणार, बरोबर. तर त्यासाठी तुम्ही काही आकारणी करणार का, आणि त्यांना काय काय तुमच्याकडून सेवा मिळणार? हो, आमच्या सगुणा रिजेनरेटिव्ह टेक्निकतर्फे आम्ही प्रमाणपत्र देणार. शिकल्यानंतर, शाळेत आल्यानंतर आम्ही शाळेत चहा, नाश्ता, पाणी, वही, पेन याची प्रोव्हाइड करणार. त्यासाठी फ्रीचा महत्त्व राहत नाही म्हणून आम्ही नॉमिनल म्हणून 200 रुपये फी, वीज आकारणी म्हणून म्हणा, बसण्याची व्यवस्था म्हणून 200 रुपये फी आकारणी करतो. प्रतिनिधित्व यासाठी त्यांचा नंबर सगुणा बागेला कळवतो, रजिस्ट्रेशन करतो. आणि हे सगळी तणनाशकाची आणि बेडची सगळी इत्थंभूत माहिती देतो. आणि वेळ प्रसंगी त्यांचा कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क नंबर ठेवून काम करत असताना SRT मध्ये इन्व्हॉल्व झाल्यानंतर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही संपर्कात वारंवार राहतो. त्यांच्या प्रश्नाची उत्तरं रात्री 8-9 वाजेपर्यंत तरी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जाते. हेच आमचं कार्य आहे. हे सगळं आणि दुसरी सगुणा गोष्ट- बागेच्या सहकार्याने होत आहे. दुसरी गोष्ट, यांची जे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत त्यांना कधीही तुम्ही फोन लावा, ते तुम्हाला सहकार्य नक्कीच करतात. 100%. आणि तुम्हाला जर समजा यायला जमलं नसेल तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, प्रत्येक पिकाचे आपण टाकलेले आहेत. तर तुम्ही बघा, तुमच्या लक्षात सगळ्या गोष्टी येतील सुद्धा. आणि सर, आता राहिला एक प्रश्न आपला, तुम्ही सांगितलंय पण एक थोड्या याच्यात घेऊन टाकू आपण आता त्याला सुद्धा. तर आपण पहिलं सोयाबीन लावता, हो. अगोदर तर हे डागडुजी करता, हो. डागडुजी केल्यानंतर त्यावरती ती माहिती येऊन जाते हो. थोडीफार. हो. त्याला मग तुम्ही 2 लाईनी सोयाबीनच्या टाकता, हो. टोकन यंत्र. हो. अंतर ठेवता अर्धा फूट दोन बियाण्यामध्ये? 5 इंच 6 इंच अर्धा 5-6 इंचाच्या दरम्यान, आणि 2 ठिबकच्या बाजूला 2 लाईन असे टाकता, या लावता. ठिकाणी शक्यतोवर 4 दाण्याची व्यवस्था करतो. कारण का झाडाची संख्या, ज्याला प्लांट पॉप्युलेशन एकरी 4 पडतील असं करता? 4 पडतील बरं, असं. बरं. कधी 3 निघतील, कधी 2 निघतील, बरं. कधी 1 निघेल. ज्या वेळेस लावता त्याच्या अगोदर जर जमीन निबर असेल तर स्प्रिंकलर चालवता, जमीन मोकळी झाली हो. की मोकळी झाल्यावर ती शक्यतोवर काय होते, माझ्या SRT मध्ये एक अनुभव असा आला का जोपर्यंत भरपूर ओलावा असल्याशिवाय, म्हणजे वापसा स्थिती असल्याशिवाय टोकन करणे नाही. हा सगळ्यात महत्वाचा SRT आहे. कारण का ते बिकुरडीत जाईल ना. बरोबर आहे. आणि म्हणजे वरून जमीन ओली वाटते हे बरोबर आहे, पण आतमध्ये बेडच्या आतमध्ये ओल गेली का, बरोबर. ते रोपट 2-4-8 दिवस तग धरेल का, हे सगळं पाहावं लागेल. बरं. पुरेशी ओल झाल्याशिवाय टोकन करणे नाही. म्हणजे पावसावर जरी तुम्हाला SRT करायची असेल तरी पाऊस पडल्यानंतर योग्य हो, बेड वापसा आपला आल्यानंतर पूर्ण ओला तुम्हाला- झाल्यानंतर आपण टोकन करायचं आणि बरं. वापसा स्थितीत करायचं. म्हणजे आपल्या नॉबला, टोकन यंत्राला मातीही टिकत नाही, सुटसुटीत टोकन यंत्र उगवणं होते आणि यायचं. काम उरकतं होते. बरं, दुसरी गोष्ट, आता लावल्यानंतर तुम्ही जे काही तण उगवलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही राऊंड अप मारलं हो, आणि त्यानंतर त्यात गोल टाकलं. गोल टाकलं. हे यांनी टाकलं, तुम्ही टाकावं का नाही हे तुमचा निर्णय राहिला. हो. तर तुम्ही गोल टाकलं त्याच्यामध्ये, हो, हो, बरोबर. त्याच्यानंतर परत तणनाशक तुम्ही काय घेतलं? गरज पडली तर घ्यावं लागतं. परशूड, साकेत. हुळ लावून मग आम्ही डायरेक्ट ग्लायफोसेट नालीत, जर समजा आता यावर्षी पावसाळा भरपूर झाला होता, हा. त्याच्यामुळं काही तण आलं नंतर, जे काय म्हणते बा नक्षत्रापोटी काही तण निघतात म्हणते, पण त्याचं व्यवस्थापन करत असताना घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. चांगलं 3-4 इंचाचं तण होऊ द्यायचं, म्हणजे त्याचाही बायोमास आपल्याला कमी पडला पाहिजे. हो, हो. म्हणून त्याच्यावरती ग्लायफोसेट किंवा राऊंडअप किंवा त्या रिकमेंड असलेले किंवा मग सोयाबीनचं तणनाशक. परशूट ते बी चांगलं काम करतं ना. हे सुद्धा काम करता येईल. बरं. पण हुळ लावून मारतो कारण का तिथे ग्रोथ थांबली नाही पाहिजे. म्हणजे 2 वेळेस तुम्ही तणनाशक घेतलं. बिलकुल. तिसऱ्या नंतर तुम्ही कापणी घेतली, तुम्ही वरचे दाणे असतील, त्याचं भूस असेल हे तुम्ही वापरलं, बुडं जमिनीला ठेवले. right? हो हो. मग जमिनीला ठेवल्यानंतर परत त्याच्यामध्ये एक दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी परत तुम्ही टोकन यंत्रा साहाय्याने जर लागवड होत असेल तर ठीक, हा. नाही तर परत स्प्रिंकलर चालवलं पाणी आणि त्याच्यावर तणनाशक दिलं आणि म्हणजे टोकन केलं आणि लगेच त्याच्या मागे परत तेच. तूर लावली एका जागेवरती, हो. एकच बी आहे, हो. बरोबर आहे, हो. आणि 2 लाईनी लावल्या 2 लाईनी आणि त्याच्यानंतर लगेच तुम्ही कोणचं तणनाशक मारलं? तेच ग्लायफोसेट आणि गोल. गोल परत तुरीला चाललं. हो हो. 1 महिना त्यात काहीच उगलं काहीच नाही. आणि 45 दिवस काहीच नाही. आणि असलेलं तण येणे मिळलं, येणं मेलं. राऊंड अप नाही हो, मग जे मोठं न झालं होतं हो, असं, हो. तर ते पुन्हा अजून तणनाशक म्हणजे ग्लायफोसेटनी पुन्हा मारायचं. पूर्ण मारून हो. घेतलं.
ओल तर ऑलरेडी राहते, बरोबर. त्यावेळेस ग्लायफोसेट बर, त्याच्यानंतर परत काही मारायची गरज नाही, पडली? गरजच नाही. आता बघा ना तुम्ही, आता इथं फक्त फुलं काय आलेले होते, आहे. वेलवर्गीय जर मरत नसेल हा हा तर वेलवर्गीय मात्र मजुराच्या साह्यानं उपड वापर केले, हे मात्र म्हणजे शरणीचा वेल म्हणतो आपण, कुठलाही ते फटाक्या आपापल्या वेगवेगळे नाव कपाळफुटी. आहे, आमच्याकडे वेगवेगळे नाव आहे. हो. तर अशा प्रकारे हे तणाचं व्यवस्थापन केलं जातं. व्हिडिओ भरपूर मोठा झाला, पण या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि खूप छान माहिती त्यांनी दिली आपल्याला. कारण की एवढं चांगलं पीक आणि आजूबाजूच्या शेतकऱ्याची पिकं सुद्धा मी तुम्हाला गरज पडली तर दाखवतो. खूप चांगल्या प्रकारचं पीक यांनी आणलेलं आहे आणि 9-10 क्विंटल, जर 9चं क्विंटल यांना मागच्या वर्षी तुरीचं आलं आणि 10-12 क्विंटल हरभऱ्याचं आलं. सोयाबीनचं किती आलं सर तुम्हाला? मागच्या वर्षी नाही, मागच्या वर्षी कमी या आलं. वर्षी 3.5 आलं, मागल्या वर्षी 9चं आलं होतं. 9चं आलं. हो, हो. तर कमी पैशामध्ये, पण मी कमी 15 किलो मशागतीमध्ये- टोकन केलं, त्याच्यामुळे बियाची संख्या कमी झाली, त्याच्यामुळे तो उत्पादन झालं. हे कारण पाहावं लागेल ना, बरोबर. बियाची बचत झाली. बरोबर. आता हे एअर इरिगेशन म्हणजे ते रेन पाईप नाही, तर एअर इरिगेशनचाही उद्देश हा सफल होते, हवेतील सर्व घटक झाडाला मिळून जाते. बरोबर बरोबर. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. हे जुने आणि नवीन, हे तर जुनेच आहे 5 वर्ष. त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी सुद्धा स्वतः कपाशी केलेली हो, आहे. हो. कारण की कसं असतं, जे शेती ज्यांची आहे त्यांनी करणं वेगळं, पण ते त्यांच्या शेती करतात आणि त्यांनी सुद्धा स्वतःची शेती करणं हे सुद्धा त्यात वेगळं आहे. कारण की लवकर ह्या गोष्टी पटत नाही. पटत नाही. कारण की तुमच्याकडे पैसा आहे बाबा, तुम्ही करता आणि तुम्ही शहरात राहता, तुम्ही हो, हो, करता, असं हे मानले होतं. जातं. हो, हो. पण त्यांनी सुद्धा कपाशी याच वर केली, त्यामध्ये जरा गोष्टी त्याचे दोघे जण जे कामाला जायचे, हम्म. ते कामाला मिस्टर मिसेस आता माझ्या इकडेच काम करून राहिला, त्यांची तिथं समजा कामच तो, नाही तो त्याला राहिलं. जायची काही गरजच नाही पडून राहिली. फक्त कापूस वेचणीला हे गेले ते गेले, नाही तर नाही. या कारण का हे गोष्टी- असंच व्यवस्थापन. या गोष्टी आपण बघितल्या तो पाहिजे. एकटा 16 एकर हँडल करतोय, माझी 10 आणि त्याची 6. तणनाशक हे विशेष आहे. हो, तणनाशक. तणनाशकामुळे. कारण आणि का एक तणनाशक आता जे मारणं चालू होतं हा, आता हे वरचा फवारणी आहे, तिथे ते लहान भाग सुटलेला होता मागच्या वेळचा फवाराचा, बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे तो याच्यावरची पूर्ण- हो, फवारणी. याच्यावरती. बरं. थोडासा मावा होता काळा. ठीक ठीक. तर हा व्हिडिओ भरपूर माहिती देणारा तुम्हाला जाणवला असेल. नक्कीच याचा फायदा तुमच्या शेतीमध्ये करून घ्याल अशी अपेक्षा करतो. मल्ले सरांनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली, त्यांचे आभार मानतो. या परिसरामध्ये तुम्ही असाल, त्यांच्या पिकाला हा सूर्य हा जयद्रथ, आणि या पिकाला तुम्ही या, भेट द्या, माहिती घ्या. काही खोटं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच लिहा. यांच्या उत्पन्नाच्या वेळेस तुम्ही कापणीच्या वेळेस या, परत कमेंट करा, बिलकुल सूट आहे तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे आपला कमेंट बॉक्स कधीही मी बंद ठेवत नाही, कधी चालू असतो. तर त्यांना, आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर शेती शाळेच्या विषयी माहिती घ्यायची असेल किंवा SRT विषयी माहिती घ्यायची असेल, फोन करू शकता, नंबर आहेच. नसता त्यांच्याकडे येऊन त्यांच्या शेतीशाळेला भेट द्या. शेतीशाळेमध्ये या. किती दिवसाची? 1 दिवसाची असते का? एकाच दिवसाची असते. किती- किती- किती? दर वेळ? 11:30 ते 2:30-3 वाजेपर्यंत घेतो आम्ही चर्चासत्रानुसार. मग डेमो दाखवतो शेतामध्ये येऊन. बरं. आणि सर्वांनी शाळेमध्ये यायला वेळ- पाहिजे. वेळ. आणि वेळ महिन्यामध्ये? महिन्यामध्ये आम्हाला सगुणा बागेकडून तारखा दिल्या जाते. महिन्यातून 2 वेळा घेते. दर 15 दिवसाने एक शाळा घेतली जाते. दुसऱ्या रविवारी आणि चौथ्या रविवारी. दुसऱ्या रविवारी आणि चौथ्या रविवारी. दुसऱ्या रविवारी फिक्स आहे. फिक्स आहे. बरं. पण कधी कधी काही प्रोग्राम आले तर तो थोडंसं कमी जास्त मागे पुढे होते. प्रोग्राम आले तर, अन्यथा नाही. नाही. माझ्यातर्फे दीपक भाऊ स्वतः इतक्या दुरून, इतक्या किलोमीटरवरून माझ्या या क्षेत्रामध्ये, या माऊलीसह सगळ्यासह माझ्या शेतात म्हणजे SRTचं शेत पाहायला आले, त्याच्याबद्दल SRT परिवाराचे धन्यवाद मानतो. तसेच दीपक भाऊचे धन्यवाद मानतो. आणि विशेष म्हणजे योग्य तंत्रज्ञान आणि योग्य माणसाच्या हातून महाराष्ट्रभर नाही देशभर पोहोचवलं जातंय, हे आपल्यासाठी खूप मोठं काम खूप मोठं आहे. काम. माऊली, याच्यामध्ये आणि माझा आता- सुद्धा उद्देश आणि माझा फायदा आहे. असू द्या, पण उद्देश आपला असताना- फायदा पाहण्याचा कसा? इतर शेतकऱ्याचा फायदा माझ्याकडे पाहू. 40 एकर जमीन आहे. उद्देश अक्षरशः मजुरीनी, ट्रॅक्टरनी परेशान झालेला माणूस. उद्देश असताना सुद्धा हम्म. हे जे काम करणं आहे आपल्याला, आपण एक प्रकारची सेवा करतोय. हा सगळ्यात महत्वाचा मोठा उद्देश आहे. कारण की यांना सुद्धा आपल्या वैद्य साहेबाचा व्हिडिओ आपल्याच युट्यूब चॅनलवर भेटला. हो, तुमचे आणि त्याच्यानंतर- मोरे साहेबाचा, हा. विद्या साहेबाचा आणि हेच पाहूनच नाही, चालू केलं. बरेचसे व्हिडिओ, आणि मी सुद्धा स्वतःहून तुम्हाला, तुम्ही ज्यावेळेस शेळी पालन करत हो. होता त्यावेळेस पासून मी तुम्हाला फॉलो करतोय आणि तुमचे सुद्धा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने मी बघतोय. Me too. आजही बघा, तुम्ही कोणताही व्हिडिओ तुमचा जर कधी असला तर मी त्याला बरोबर. बघल्याशिवाय राहत नाही. comment कारण मी असतेच तुम्हाला तुमची. ज्यावेळेस मी बघतोय ना, त्यावेळेस काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी असं नाविन्य असतं. आणि 1 नंबर ही दाबला का प्रेरणा चालू घेऊन- होते, 2 नंबर झाला का दाबला का बंद होऊन जाते. ही प्रेरणा घेऊन बरेचसे उद्योजक तयार झालेले आहेत आणि बरेचसे शेतकरी पण एक चांगल्या पद्धतीनं शेती करतायत. आमच्यासारखे शेतकरी सुद्धा SRT पद्धतीनं SRT माहीत झाली
त्यावेळेसपासून आम्हाला सुद्धा खूप असा एक वेगळा उत्साह निर्माण झालेला आहे शेतीमध्ये, आणि शेतीमध्ये क्रांती भविष्यामध्ये यासाठी करू शकते. यात कुठल्याच- पारंपरिक कुठल्याच शेतीनं तर प्रकारची शेती शंका विकायला आली सर, हो. बरोबर आणि SRT-नं शेती पिकवायला आली. बरोबर. तर हा मस्त डायलॉग हो मारला. हो हो परत एकदा म्हणतो वाटलं, हा, हा. पारंपरिकनं शेती विकायला आली, SRT-नं शेती पिकवायला आली. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला समजलं असेल की SRTचा फायदा शेतकऱ्यांना कशा प्रकारे होत आहे आणि कमी पैशामध्ये कमी मजुरीमध्ये कसा शेतकरी शेती करत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. आणि हे सर्व शेतकरी SRT धारक जे आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या वतीने, आणि थांबतो. सर राम राम. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. राम राम.